पुढच्या बातमीकडे गोपीचंद पडळकरांच्या भावावर एका 82 वर्षीय आजीबाईंनी जमिनीच्या फसवणुकीचा आरोप केलाय। सांगलीच्या जत तालुक्यात विठाबाई पडळकर यांची 17 एकर जमीन होती। ब्रह्मानंद पडळकर यांनी पेन्शन सुरू करून देण्याच्या बहाण्यानं कागदपत्रांवर अंगठे घेतल्याचा आरोप विठाबाईंनी केलाय। विठाबाई पडळकरांच्या कुटुंबानं विधान भवनाबाहेर आंदोलन करत आपला आक्रोश व्यक्त केलाय। या आंदोलनानं राजकीय वर्तुळात खळबळ उडवली असून गोपीचंद पडळकर यांच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। गोपीचंद पडळकरवरती अशी कुठली वाईट वेळ आलेली नाही की कुणाची जमीन ढापावी। गोपीचंद पडळकरच्या भावावरती अशी कुठली वाईट वेळ आलेली नाही की कुणाची तरी जमीन ढापावी। कोण इथं आलंय काय आलंय त्याची मी व्यवस्थितपणे माहिती घेईन आणि आमचा अशा कुठल्याही गोष्टीशी संबंध नाही। त्यांना कोणीतरी नाव वगैरे घ्यायला लावला असेल तर मी त्याची व्यवस्थितपणे माहिती घेईल। आमचा या जमिनीशी काडी मात्र संबंध नाही। आमचीच पडळकरवाडीतली जमीन पेरायला आम्हाला वेळ नाही। आमची आई कशी तरी करते म्हणून आम्ही खातो, आम्ही तिकडे जात पण नाही आणि त्यामुळं असं काही घडलंय कुणाचं तर ती आम्ही माहिती घेऊन आम्ही सांगू। आमचा कुठल्याही जमीन हडप करण्याशी आमचा काही संबंध नाही। दरम्यान विठाबाई पडळकरांनी केलेले सर्व आरोप हे गोपीचंद पडळकरांनी फेटाळून लावले। एका 82 वर्षीय शेतकरी आजीनं त्यांच्यावर आरोप केलेत। विधान भवनाबाहेर विठाबाईंच्या कुटुंबाचं हे आंदोलन सुरू आहे। गोपीचंद पडळकरांच्या भावावर या 82 वर्षीय आजीबाईंनी जमिनीच्या फसवणुकीचे आरोप केलेत। या आजीबाईंनी नेमके काय आरोप केलेत आपण ऐकूयात। ना तुमचं नाव विठाबाई आणि जमिनीचं हे कधी झालं हे प्रकरण? 3 एप्रिलला। कधी तुम्हाला सांगितलं पेन्शन देणार म्हणून? काय सांगितलेलं? कायच नाही सांगितलं। पैशात काय नाही। या दाबाईचा अंगठा उठवून घेतला, 1500 रुपये काय दिसतो काय नाही। पण सांगितलं तुम्हाला काय देणार का पैसे देणार का काय? कधी केलं? तुम्हाला काय त्रास दिला नाही तर 200 मीटर आठवडाभर झालं। आता मुंबईला कधी आलात तुम्ही? सकाळी आलो। हे कोण आहे? सगळे कोण आहे? हे सगळे कोण आहे? ही गाव आहे, ही पुतणी आहे, ही पुतणी आहे। दोन शब्द घेऊ द्या। दादा प्रकरण काय नेमकं? काच खाली घ्या ना कशाला ते काच त्यांना जरा कम्फर्टेबल काच घ्या ना खाली। काच घ्यायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला खाली? काय दादा प्रकरण? दादा तुमचं नाव काय? राजेंद्र पडळकर। नाव काय आणि काय नेमकं प्रकरण आहे? प्रकरण आमच्या आजीला आहे ना 17 एकर जमीन फसवून नावावरती करून घेतलेली आहे।